महाराष्ट्रामध्ये आलेले काही पाकिस्तानी नागरिक हे बेपत्ता असल्याचं आकडेवारी सांगतेय। मात्र स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या आकडेवारीचं खंडन केलंय। तर महाराष्ट्रामध्ये 107 पाकिस्तानी बेपत्ता असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्यातल्या भाषणात सांगितलंय। कोणी 107 नागरिक हरवले आहेत, एकही हरवलेला नाही। जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत ते सगळे सापडलेले आहेत, सगळे बाहेर चाललेले आहेत, सगळ्यांची घालवायची व्यवस्था केलेली आहे। एकही पाकिस्तानी नागरिक या ठिकाणी राहणार नाही। माझा अंदाज आहे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत पूर्ण होऊन जाईल। अमित भाईंनी आणि मोदीजींनी सांगितलंय पाकिस्तानच्या लोकांनी देश सोडून चालतं व्हा। या ठिकाणी त्यांनी जे फरमान काढलंय, आता महाराष्ट्रातले काही 107 लोक कुठेतरी नागरिक बेपत्ता पाकिस्तानी आहेत। पाकिस्तानी जे जिथं असतील तिथून पाकिस्तानामध्ये चालते व्हा, अन्यथा पोलीस तुम्हाला शोधतील आणि जागेवरच ठोकतील। अशा प्रकारचं या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये चीड निर्माण झाली आहे। तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची वक्तव्य आपण बघितली। भारतामध्ये नेमके किती पाकिस्तानी आहेत आणि किती पाकिस्तानी नागरिकांना आज देश सोडून जायचं आहे याची केंद्र सरकारकडून एकत्रित आकडेवारी उपलब्ध नाही। पण विविध राज्य सरकारांनी जाहीर केलेले आकडे काय आहेत बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। भारतामध्ये महाराष्ट्रात 5029 तर दिल्लीमध्ये 5000 पाकिस्तानी नागरिक आहेत। राजस्थानमध्ये 4000, उत्तर प्रदेशमध्ये 1800, मध्य प्रदेशात 228, केरळमध्ये 102, तेलंगणामध्ये 208 तर तामिळनाडूमध्ये 200 पाकिस्तानी आहेत। कर्नाटकात 137 तर गुजरातमध्ये 445। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।